आपण जाणार आहे दर्शन घ्यायला देवीचं, ते पण औंधमध्ये. तर औंधमध्ये यमाईला आपण जाणार आहे आता दर्शनला. तर आता चाललोय, तर चला. तर गाईज आता आपण पुसावळीमध्ये आलेलो आहे आणि आज पुसावळीचा बाजार आहे. तुम्हाला दावतो आज बाजार कसा भरलाय ते. गाईज अशा प्रकारे बाजार भरलेला आहे. तर गाईज आपण पुसावळीमधून आता सहज स्ट्रेट जायला आहे आपल्याला. तर गाईज पुसावळीमधून मला वाटतं एक 10 किलोमीटर असेल अंदाज. औंधला जो डोंगर दिसतोय त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. त्याच्यावरती मंदिर आहे. तर आपल्याला जायचं, तर चला आता जाऊया. अजून भरपूर लांब आहे. तर गाईज अजून एक 2 ते 3 किलोमीटर राहिलेलं आहे आणि वावरात माणसं काम करतात बघा. आणि आपण आता गणेशवाडीच्या पार पुढे आलेलो आहे. तर गाईज आता आपण गणेशवाडीमध्ये आलेलो आहे आणि आता गणपतीचं मंदिर आहे. दिसतंय हे मंदिर आहे. मंदिर बी चांगलं प्रसिद्ध आहे. निघाले शॉर्टकट मार्गी आणि आता पेरणी चालली आहे, कारण पावसाळा चालू झालाय. आता पेरणी ही झाली. जवळ चालू आहे औंधच्या आपण सोयी. तर गाईज आपण मंदिरच्या एकदम खाली आहे. हे बघा, ती वरती मंदिर आहे आणि असा नजारा आहे. हा शॉर्टकट आहे एकदम गणेशवाडीच्या पुढचा. इथून बघा वरती मंदिर दिसतं तुम्हाला. लावतो मी झूम करून. हे आहे ते मंदिर यमाईचं. आणि खूप दिवस झाले इच्छा होती की दर्शन करायला यायचं म्हणून. तर गाईज औंधला आल्यानंतर ना एकदम भारी वाटतंय, कारण समजा हिरवळच आहे इकडं. मला आता मी औंध गाव धावतो. तर गाईज आपण आता इथून वरती जायचं आपल्याला. आणि हा आहे गाव खाली. मला गावाचं खाली पण धावतो. कॉलेज आहे वरती. आता आपण यमाईच्या रस्त्याला लागलेला आहे. मला मी धावतो. अजून वरती जायचं आहे. भरपूर असं वरती लांब आहे, कारण पूर्ण डोंगरी वाट आहे. तर पूर्ण लय चढण आहे. गाडीला दुसऱ्या गेअरमध्ये टाकायला लागतंय. वरती चढण आहे. आणि हा तुम्हाला सांगायला हा एक लागलेला आहे भावाला आपल्या सोबत. तर बघा गाडी किती कुठली आहे. तर काय आपण आता थांबलेलो आहे आणि हा एक खालचा नजारा आणि कॉलेजचे मुलं आलेले आहेत सोही. तर गाईज समजा कॉलेजचे मुले लोक समजा आलेले आहेत वरती. आणि पायऱ्यानं जर जायचं म्हटलं तर वरती जाऊस तर हालतच एकदम म्हणजे हे होते. आणि आता गेलेत ते पायऱ्यानं. मला वाटत नाही ते खालती येतील, की कारण वरती असं एकदम वरती आहे, त्यामुळं लय ताप होतो पायऱ्यावरती. आता बघू. रस्ता आहे खतरनाक. बघा कुत्रं झोपलं इथे कसं. तर गाईज आता आम्ही लोक चाललो थोडं खाली, कारण खाली बी भारी आहे एकदम ते तुम्हाला धावण्यासाठी. तर मी आणि शुभम आता वरती चाललोय. हे बघा आता वरती जाऊ आपण. आता खाली खाली आलो धावायला. तर चला आता वरती जाऊ डायरेक्ट मंदिराकडं. तर मित्रांनो काय काय लोक पायऱ्यावरून गेलेत, कारण पायऱ्या चढायचं चुकायचं नाही. पाठीमाग आम्ही लोक गेलेलो पायऱ्यावरती. खूप त्रास होतो. आता जाऊ आपण बाईक काढून इकडं. तर गाईड चढण भरपूर जास्त आहे, त्यामुळे गाडी पूर्ण व्हायब्रेशन करते. खतरनाक मंदिर बांधलं एवढ्या वरती. पहिल्या गाडी कसं मंदिर बांधलं असं एवढं वरती. बाजूला बघा.
काम चालू आहे रस्त्याचं, हे बघा. तर गाईज आता आपण फायनली पोहोचलेलो आहे वरती आणि असा छानसे नजारा आहे इथं खतरनाक MI वरती. आणि फोटो काढायला बी खतरनाक आहे इकडे. आणि आहे वरती मंदिर. शुभम आणि मी आता वरती जातो, आम्ही दोघं आता. तर गायज एकदम वाटतंय वरती आल्यानंतर ना. आता आपण वरती जाऊ, चला. तर गायज फायनली आपण आता पोहोचलेलो आहे वरती. तर गायज आपला तलाव दिसतोय इथून, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती, तुम्हाला झूम करून दावतो. हा येळीचा तलाव आय थिंक आहे आणि हा तलाव आपला आहे हिंगणगावचा. तर त्या तलावातून आपण आता आलेलो आहे इकडे एवढा लांब. आणि आहे मंदिर MIचं. आता जाऊ आता मंदिरमध्ये सोयी. ही बहिणी गायज एवढी काही गर्दी नाही आता, कारण कॉलेजची मुलं आहेत फक्त. आपल्याला दर्शन चांगलं भेटेल. आता मंदिरात जा आपण नंतर ना जाऊ. तर गायज आपलं 1 नंबर दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला आता मंदिराचा पाठीमागचा मी जो नजारा आहे तो दाखवतो. मंदिरात गेल्यानंतर एकदम भारी वाटलं. हा एंट्री आणि हा एक्झिट तुम्हाला आता पाठीमागून दाखवतो कसं भारी मंदिर दिसतंय. असं तू इच्छा म्हणून लागला बोलायची लाट लागते होती गाईज ते फिरल्यानंतर ना मनातली जी इच्छा असेल त्या तुम्ही बोलायचे ते पूर्ण होतात. आपण झालेलं आहे आपलं दर्शन. ते आता मनातली इच्छा तर मागितल्यात, आता बघू आय होप की आता पूर्ण होतील त्या. आता आलो आईच्या दर्शनासाठी. छोटंसं पिंड आहे.
तर मित्रांनो यमाईचं दर्शन भारी झालं आणि जास्त गर्दी पण नव्हती. तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो